उधळा गुलाल, वाजवा नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबाभवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बाळा, तुझे सर्व दुःख आता मी दूर करणार आहे. तू मागशील ती इच्छा आज पूर्ण होणार आहे. आजचा दिवस हा पुन्हा येणार नाही. त्यामुळे आजचा संदेश हा तू शेवटपर्यंत ऐक. तुझ्या भाग्यात चमत्कार होईल. तुझे सर्व प्रारब्ध भोग संपतील. फक्त ऐकल्याने शत्रू, पाठी लागलेली पनवती, रोग, कितीही मोठे दुःख जळून खाक होईल. नशिबाचे फासे बदलल्याशिवाय राहणार नाही. स्वामींच्या या संदेशाला तू दुर्लक्ष करू नकोस. हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. तुझ्या घरावर कोणतेही संकट येणार नाही. स्वामी समर्थ आईची अखंड कृपा प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि 2 स्वामी भक्तांना हा संदेश शेअर करा. तुमच्या कोणत्याच इच्छा स्वामी माऊली अपूर्ण ठेवणार नाहीत. भक्तांनो, स्वामींचा आजचा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा, तरच तुम्हाला स्वामींचा सुंदर अनुभव प्राप्त होईल. त्यासाठी हा संदेश तुम्ही दुर्लक्ष करू नका, शेवटपर्यंत ऐका. तुम्ही जर सच्चे स्वामी भक्त असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्यामध्ये नेहमी खुश राहायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. इथे तुमच्या रडण्यामुळे कोणालाही फरक पडत नाही. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाजवळ रडणं सोडून द्या. ज्या व्यक्तीचं मन स्वच्छ असतं, दुनिया त्याच लोकांना जास्त रडवते. विश्वास बसत नसेल तर स्वतःला एकदा पहा. ज्या माणसाच्या वाट्याला प्रमाणापेक्षा जास्त दुःख येतं, तो माणूस रडत नाही तर शांत होतो. आनंदामुळे तुम्हाला संतुष्टी मिळते आणि संतुष्टीमुळे आनंद. परंतु दोन्हीमध्ये खूप अंतर आहे. आनंदामुळे तुम्हाला थोडा वेळ संतुष्टी मिळते, पण संतुष्टीमुळे तुम्हाला आयुष्यभर आनंद मिळतो. होय बाळा, वाईट काळ आयुष्यातील खूप मोठा जादूगार आहे. कारण तो एका मिनिटात समोरच्याच्या चेहऱ्यावरचा खोटेपणाचा पडदा बाजूला करतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव बाळा, प्रार्थना कधीही वाया जात नाही. फक्त योग्य वेळ आली की ती पूर्ण होते. त्यामुळे तू माझे ध्यान करणे, माझी प्रार्थना करणे, माझे नामस्मरण करणे कधीही सोडू नकोस. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, हा भगवंतावरती जर तुमचा विश्वास असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या लोकांसाठीची काळजी मनामध्ये असते, शब्दामध्ये नाही. आणि आपल्या लोकांसाठीचा राग शब्दामध्ये असतो, मनामध्ये नाही. अरे पैसा पैसा काय करतो? पैसा मिठासारखा आहे, जो आयुष्यामध्ये गरजेचा तर आहे, पण गरजेपेक्षा जास्त झाला तर आयुष्याचं संपूर्ण स्वादच बिघडून टाकतो. कोणताही व्यक्ती स्वतःला उगाचच बदलत नाही. आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्या व्यक्तीला बदलणं भाग पडतं. जर तुम्हाला कोणी समजून घेत नसेल तर बाळा, टेन्शन घेऊ नको. कारण चांगली पुस्तकं आणि चांगल्या लोकांना समजून घेण्यासाठी डोकं असावं लागतं. पाण्याला तुम्ही कितीही गरम करा, पण तो थोड्या वेळेने त्याच्या मूळ स्वभावात येतं, म्हणजे ते गार होतं, थंड होतं. त्याचप्रमाणे माणसाला कितीही राग येऊ दे, थोड्या वेळाने तो त्याच्या मूळ स्वभावात येतो, म्हणजे शांत होतो. त्यामुळे तुम्हाला कितीही राग आला तरी थोडा वेळ शांत राहा, तुमचा राग शांत होईल. रागाच्या भरात तुम्ही काहीही असे कृत्य करू नका की त्याचा पश्चाताप तुम्हाला आयुष्यभर करावा लागेल. कोणाचीही संगत करताना थोडा विचार करून करा, कारण संगत तुम्ही खराब ठेवताल आणि बदनाम तुमचे आईवडील होतील.
कोणाशीही बोलण्यासाठी शब्द वेळ नाही तर मन पाहिजे असतं. जर मनच नसेल तर कितीही वेळ असला तर काहीही फरक पडत नाही. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांच्या उपयोगी पडता तोपर्यंतच तुम्हाला महत्त्व दिलं जातं बाळा. कारण दिवा लागल्यानंतर काडीला सुद्धा फेकून दिलं जातं. कोणत्याही व्यक्तीला धोका देऊन असा विचार करू नका की तुम्ही खूप चालाक चतुर आहात. फक्त एवढाच विचार करा की त्या व्यक्तीला तुमच्यावर किती विश्वास आहे, भरोसा आहे, आणि तो भरोसा तुम्ही कधीही तोडू नका. जर समोरची व्यक्ती आपल्याला जीव देत असेल तर आपणही त्या पात्र असायला पाहिजे. ज्या व्यक्तींना तुमच्या शब्दांचे महत्त्व नाही अशा व्यक्तींसमोर तुम्ही गप्प राहणं, शांत राहणंच योग्य. अरे कोण म्हणतं की एकटेपणा चांगला नसतो? एकटेपणा माणसाला स्वतःबरोबर बोलण्यासाठीची संधी देतो, स्वतःला ओळखण्यासाठी आपल्याला वेळ देत असतो. यश मिळाल्यानंतर मिठाई मागणारे लोक तेच असतात जे अडचणीच्या वेळी हिंमत द्यायला पण उभे राहत नाहीत. अशा व्यक्तींना आपल्या आयुष्यात परस्थान देता कामा नये. कमळाचं फूल खूप महत्त्वाचा संदेश देतं की तुम्ही कुठून आला आहात याला महत्त्व नाही, तर तुम्हाला कोठे पोहोचायचं आहे हे महत्त्वाचे. त्यामुळे आपल्या ध्येयाला तुम्ही पूर्ण करण्यासाठी आतोनात प्रयत्न करा. कितीही वाईट परिस्थिती असली तरी खचून जाऊ नका. आपल्या भगवंतावरती विश्वास ठेवा आणि प्रयत्नाच्या दिशेने एक एक पाऊल चाला. नक्कीच एक दिवस यश तुमच्या पायाशी येईल. विश्वास असेल तर स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. बाळा, जीवनात दुःख असेल, त्रास असेल, टेन्शन असेल तर समजून घ्या की वाईट वेळ चालू आहे. आनंदाचे दिवस अजून येणार आहेत आणि आपला भगवंत ते नक्कीच आपल्याला आनंदाचे दिवस दाखवणार आहे. ज्या दिवशी तुम्हाला हे समजेल की समोरचा व्यक्ती चुकीचा नाही, फक्त त्याची विचार करण्याची पद्धत तुमच्यापेक्षा वेगळी आहे, त्याच दिवसापासून तुमची सगळी भांडणे संपून जातील. आयुष्याला सोपं नाही तर स्वतःला मजबूत करायला पाहिजे. वेळ कधीच बरोबर नसते, तुम्हाला त्या वेळेला बरोबर करावं लागेल. वेळेची एक चांगली गोष्ट की ती बदलते नक्कीच, मग ती चांगली असो किंवा वाईट. त्यामुळे तुम्ही हार मानू नका, दुःखी होऊ नका, टेन्शन घेऊ नका. तुमची ही चांगली वेळ आल्याशिवाय राहणार नाही. फक्त भगवंतावरती विश्वास ठेवा आणि भगवंताचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.